महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे। भाजप कार्यालयामध्ये रोज एक किंवा दोन मोठे पक्षप्रवेश होताना दिसतात। मात्र अशाच एका पक्षप्रवेशावरून भाजपवर आता जोरदार टीका होऊ लागली आहे। एका तडीपार गुंडाच्या खांद्यावर भाजप नेत्यांनी कमळाचा गमजा टाकला। सुरुवातीला हा पक्षप्रवेश लांबणीवर टाकलेला होता, मात्र काल अखेर ठाण्यामध्ये हा पक्षप्रवेश उरकण्यात आलाय। भाजपने प्रवेश दिलेला हा तडीपार गुंड नेमका कोण आहे पाहूयात या खास रिपोर्टमधून। हत्या, खंडणी, मोक्कासारखे गंभीर गुन्हे, तरीही भाजपात पक्षप्रवेश। गुंड मयूर शिंदे भाजपात दाखल। पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या भाजपनं गेल्या काही वर्षात निवडणुकीचं गणित जुळवण्यासाठी अनेक पक्षप्रवेश करून घेतले। त्यातील अनेकांवर भाजपनंच गंभीर आरोप केले होते, तर अनेकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल होते। असाच एक पक्षप्रवेश नुकताच पार पडला। काही दिवसांपूर्वी ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदे याच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू होती। मयूर शिंदेने संपूर्ण ठाण्यात बॅनरबाजी करून आपल्या भाजप प्रवेशाचा डंका पिटलेला। त्यानंतर भाजपवर जोरदार टीका सुरू झाली। त्यानंतर मयूर शिंदेच्या पक्षप्रवेश सोहळ्याकडे भाजपचा कोणताही मोठा नेता फिरकला नाही, त्यामुळे हा पक्षप्रवेश पुढे ढकलावा लागला। मात्र आता महापालिका निवडणुकीचा वारं वाहायला सुरुवात झाल्यावर आणि उमेदवारांची यादी जाहीर होण्यास काही दिवस शिल्लक असतानाच भाजपनं मयूर शिंदेंचा पक्षप्रवेश उरकून टाकलाय। मंगळवारी संध्याकाळी ठाण्यातील भाजप कार्यालयात आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थितीत मयूर शिंदेंचा पक्षप्रवेश पार पडला। दरम्यान भाजप नेत्यांकडून यापूर्वीच मयूर शिंदेला कामाला लागण्याचे आदेश दिले होते। मात्र आता अधिकृत पक्षप्रवेशानंतर मयूर शिंदेला महापालिकेसाठी कामाला लागण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या। महत्वाची बाब म्हणजे मयूर शिंदे ठाण्यातील सावरकर नगर परिसरातील प्रभाग क्रमांक 14 मधनं लढण्याची तयारी करतोय। आता पक्षप्रवेशानंतर मयूर शिंदेला भाजपकडून तिकीट मिळणार का हे पाहणं महत्वाचं आहे। दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती घेणार असल्याचं म्हटलं। गुंड पार्श्वभूमी असलेला एक मयूर शिंदे नामक व्यक्ती भाजपात प्रवेश केलेला आहे, काय सांगाल? विरोध होत होता, मात्र अचानकपणे प्रवेश झाला ठाण्यामध्ये। नाही, मला ते बघावं लागेल की त्या ठिकाणी कुठला पक्षप्रवेश दिला आणि काय पार्श्वभूमी आहे, मी त्यात अजून गेलो नाहीये। ज्याच्या पक्षप्रवेशावरनं विरोधकांकडून भाजपवर जोरदार टीका केली जाते, तो मयूर शिंदे कोण आहे जाणून घेऊया। मयूर शिंदे हा मुंबई आणि ठाण्यातील अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला आरोपी आहे। पूर्वी तो भांडूपमध्ये राहायचा, तडीपारीनंतर तो ठाण्यात राहतो। हत्या आणि खंडणीसारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। 2023 साली संजय राऊतांना धमकी दिल्यानं मयूर शिंदे चर्चेत आला। राऊतांना दिलेल्या धमकी प्रकरणात त्याला अटक झाली। 2017 मध्ये शिवसेनेकडून उमेदवारीही मागितली, पण ती मिळाली नाही। दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मयूर शिंदेंच्या भाजप प्रवेशावरनं खोचक टीका केली आहे। मयूर शिंदे यांचा भाजपने मला घेतलेला आहे। अरे किती किरकोळ प्रश्न विचारता रे तुम्ही? तो काय दाऊद इब्राहिम आहे काय विचारता? काहीही असलं तरी भाजप ही वॉशिंग मशीन आहे आणि भाजपात पक्षप्रवेश केल्यावर वाल्याचाही वाल्मिकी होतो। या विरोधकांच्या टीकेला अशा पक्षप्रवेशातनं भाजपकडनं सकारात्मक प्रतिसाद दिला जातोय असंच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।